जय शिवराय मित्रांनो सलग 3 वर्षात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। म्हणजे 2020 ते 21, 21 ते 22, 22 ते 23 अशा प्रकारे 3 वर्षात सलग शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता, परंतु याचं वाटप करण्यात आलं नव्हतं। आणि आता परत एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे। हा जी आर सुधारित काढण्यात आलेला आहे। 26 मार्च रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि याचा आता 26-25 जिल्ह्यात हे वाटप होणार आहे। मित्रांनो 112 कोटीचा निधी सुद्धा या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता हे जिल्हे कोणते असणार आहेत, त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कधी नुकसान झालेलं आहे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहेत, 26-25 जिल्हे कोणते असणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो मी गणेश ठाकरे, कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 25 जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि आता याचं वाटप सुद्धा होणार आहे। मित्रांनो जानेवारी 2021 ते 22 रायगडचा जो विभाग आहे त्या रायगडच्या विभागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यानंतर 2 जून ते ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग सुद्धा नुकसान झालं होतं। त्यानंतर जानेवारी ठाण्यात जानेवारी 2022 ते 2023 यातून सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। रत्नागिरी ऑक्टोबर ते सप्टेंबर महिन्यात 2021 ते 23च्या दरम्यान शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। रत्नागिरीच्या भागात सुद्धा आता नुकसान भरपाई रक्कम ही दिली जाणार आहे। मित्रांनो कोकणचा जो भाग आहे तो 2022च्या नुकसानापोटी आता हे नुकसान भरपाई या कोकणच्या विभागाला सुद्धा दिली जाणार आहे। यामध्ये पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागात नुकसान भरपाई रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो जुलै 2021 ते 2023 ठाण्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, त्यासाठी सुद्धा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो जून 2022 ते 2022चा जो महिना आहे तो 2022 जे साल आहे त्यामध्ये मुंबई उपनगरात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी आता सुद्धा नुकसान भरपाई ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो जून ते ऑक्टोबर महिन्यात 2022 ते 2023 भंडारा या विभागात सुद्धा नुकसान झालं होतं। सप्टेंबर 2022 ते 2022 गडचिरोली सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यानंतर जून ते ऑक्टोबर महिन्यात 2022 ते 2023 गोंदिया या विभागात सुद्धा नुकसान झालं होतं। जून ते ऑक्टोबर 2022-2023 दरम्यान सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। म्हणजे चंद्रपूर या विभागात सुद्धा नुकसान झालं होतं आणि त्यासाठी सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। मित्रांनो जून ते ऑक्टोबर महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। चंद्रपूरचा भाग आहे या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। मित्रांनो नागपूर 2020 ते 21च्या दरम्यान शेती पिकाचं नुकसान झालं होतं। वर्धा 2021 ते 2022 ला नुकसान झालं होतं। भंडारा 2021 ते 2022 ला नुकसान झालं होतं। नाशिक 2021 ते 2024 ला नुकसान झालं होतं। त्यानंतर धुळे 2021 ते 2023 या दरम्यान सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या विभागात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन सुधारित जी आर काढण्यात आलेला आहे। म्हणजे 26 मार्च रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आर नुसार 112 कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी वाटप करण्यात येणार आहे। तशा प्रकारची आता माहिती सुद्धा चळवळ सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। याचं वाटप सुद्धा लवकरच हे होणार आहे। 25 जिल्ह्यात ही नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो अशा प्रकारे या 25 जिल्ह्याचा आपण अपडेट घेतलेला आहे। 25 जिल्हे जे पात्र होते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ही दिली जाणार आहे। या विभागाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई असणार आहे। मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।